पहिला प्रश्न, भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इंग्लंड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनुमस्तिष्क. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्पीकर आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय बनावटीचे पहिले लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर खालीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रचंड. प्रश्न क्रमांक 6 बघा, फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अजित मिश्रा. प्रश्न क्रमांक 7 बघा, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चंद्रपूर. तर या ठिकाणी कधी करण्यात आली, जर कोणाला तारीख माहिती असेल तर या ठिकाणी मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 बघा, मेळघाट ताडोबा अभयारण्य अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरावती चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 9 बघा, बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, कोणते राज्य हे देशातील पहिले हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोवा. प्रश्न क्रमांक 13, पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक म्हणून कशाचा उल्लेख करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केंद्रक. प्रश्न क्रमांक 14 बघा, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्ट्रीय कौन्सिल फॉर सायन्स म्युझियमच्या सहयोगाने डॅश डॅश येथे उपप्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोलापूर. प्रश्न क्रमांक 15 बघा, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणते विमानतळ पुनर्निर्मित केले जाणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देहरादून. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करार मस्कत येथे भारत आणि ओमान यांच्यात करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संरक्षण. प्रश्न क्रमांक 17, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई. प्रश्न क्रमांक 18, लघुग्रह डॅश डॅशच्या परिभ्रमण कक्षांदरम्यान आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मंगळ आणि गुरु आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड ब्रेटन चाचणी लूप सुविधा डॅश डॅश येथे सुरू करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बेंगलुरू. प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात खडक कापून कोरलेल्या बौद्ध स्मारकांसाठी प्रसिद्ध असलेले ब्राझन ग्लेन स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, समुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या डॅश डॅश आणि ठाणे जिल्ह्याच्या खाड्या आणि किनारपट्ट्यालगत आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 23, जगात कितव्या क्रमांकावर भारतीय शेअर बाजार पोहोचला आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 4थ्या.
प्रश्न क्रमांक 24, नवी निर्मित दक्षिण किनारपट्टी रेल्वे झोनचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 25, अलिबाग समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रायगड. प्रश्न क्रमांक 26 बघा, कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध घातले आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पेटीएम पेमेंट बँक आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणी समग्र इतिहासामध्ये त्यांच्या कामासाठी 5 टाइम डायमेन्शन श्रेणीमध्ये इस्रायलच्या प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार जिंकला. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संजय सुब्रमण्यम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, आपले डोळे ज्या प्राण्यांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी डॅश डॅशच्या दरम्यान असते. तर बघा या ठिकाणी 400 ते 700 आपलं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 29, कोयना वन्यजीव अभयारण्य हे डॅश डॅशच्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव अभयारण्य आणि नैसर्गिक जागतिक वारशाचे ठिकाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न क्रमांक 30, ICICI बँकेचे मुख्यालय कुठे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हरनाई आणि मुरुड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कोयना. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 34 बघा, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे मुख्य केंद्र आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 35, किती रेल्वे डबे वंदे भारतप्रमाणे बदलणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये करण्यात आली आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 40,000. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पर्जन्य छायेचा प्रदेश. प्रश्न क्रमांक 37, सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहेत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला काय करायचं आहे, तर या ठिकाणी लगेच आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगायचं आहे. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत आणि चीन. प्रश्न क्रमांक 39, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोजूबावी बारामती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेदरम्यान डॅश डॅश ही खाडी आहे. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेरेखोल. काय आहे या ठिकाणी तेरेखोल. टायपिंग मिस्टेकमुळे शब्द बदलला आहे, पण या ठिकाणी काय आहे तर तेरेखोल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भंडारा. प्रश्न क्रमांक 42, केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश भागामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 11व्या. प्रश्न क्रमांक 43, गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी स्थळ डॅश डॅश जिल्ह्यात वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ठाणे. प्रश्न क्रमांक 44, पहिले बालस्नेही न्यायालय महाराष्ट्र राज्यात कोठे होणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे. प्रश्न क्रमांक 45, जालना जिल्ह्यातील ड्रायपोर्ट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या गावी उभारण्यात येणार आहे.
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जवसगाव. प्रश्न क्रमांक 46 स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती 2 शहरे स्मार्ट सिटीज म्हणून विकसित करण्यात येत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे व सोलापूर. पुढचा प्रश्न क्रमांक 47 इंग्लिश आणि कोणत्या भाषेत भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हिंदी. पुढचा पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. तर बघा, खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 गोदावरी नदीवर जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जपान आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 50 कोणती IIT संस्था क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील पहिली IIT ठरली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए IIT मद्रास. काय आहे तर IIT मद्रास.